भगर याचे डोसे बनवणार आहोत. त्यासाठी थोडं शेंगदाणे आणि हे 5-6 तास भगर आपण भिजायला टाकली होती आणि हा भिजलेला शाबू, हे तिन्ही मिक्स करून आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत. आपण बेटर रेडी केलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं नमक आणि थोडा सोडा टाकलेला आहे. आपला बेटर आता आपण पॅनवरती बेटर टाकून घेणार आहोत. ऑइल टाकलेलं आहे, पॅन आपला गरम झालेला आहे. आता याला 5 मिनिट आपण गरम होईपर्यंत छान असा हा वाफवून झालेला आहे. आपला पलटून घेणार आहोत आता याला. तुम्ही पाहू शकता फायनली आपला भगरीचा डोसा उपवासासाठी रेडी झालेला आहे.